नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे केरला ज्वेलर्स या आता इकडे तुषार. हे जे केरला ज्वेलर्स आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की मी थिरुअनंतपुरममध्ये आहे, केरळची राजधानी, ज्याचं आता केरळम असं नाव झालं आहे. हे जे केरला ज्वेलर्स आहे ना, हे एका मराठी माणसाचं आहे. हे ते मोठं दुकान आहे. मालक पण आहे, त्यांची ओळख करून देईन, त्यांच्या कुटुंबात पण मी जाणार आहे. 1985 साली, बरोबर तुम्हाला मी सांगतो, 1985 साली हे दुकान इथे सुरू झालं. आणि हे जे गृहस्थ आहेत ते 1987 सालापासनं ह्या दुकानामध्ये काम करतात. मी नेहमी असं म्हणतो की मालकाची गुणवत्ता कशावरून ओळखावी, तर किती काळापासनं एखादा कामगार किंवा त्याचा सहकारी त्याच्यावर काम करतो आहे. आणि हे कुलकर्णी कुटुंबीय. काय नाव बाळा तुझं? इकडे मेघराज का पकडे. पूर्ण नाव तुझं? मेघराज विकास कुलकर्णी. मेघराज. शिक्षण तुझं? आता 8वीची परीक्षा झाली, आता 9वीला जाणार. आणि शाळेचं नाव तुझ्या? क्राईस्टनगर. बरं, म्हणजे थिरुअनंतपुरममधले. क्राईस्टनगर हायर सेकंडरी स्कूल कवडियारमध्ये. पण तुला मल्याळी येतं की नाही? हां येतं. चांगलं, उत्तम. म्हणजे लिहायला येत नाही, बोलायला येतं. बोलायला येतं. किती सदस्य आहेत तुझ्या कुटुंबात? मेंबर्स किती? 20 मेंबर्स. कोण कोण आहेत सांग. हा तुझा भाऊ दिसतोय. हां, ये रे बाबा ये. हां माझं फॅमिली म्हणजे पप्पा मम्मी हां. भाऊ आणि मम्मी. भाऊ आणि मम्मी. मम्मी आहे ती आमच्या फॅमिलीत. परत पप्पाचे ब्रदर्स पण आहेत. बारक्या ब्रदरची फॅमिली 4 जण आहेत. हां. आणि एक मोठ्या फॅमिलीचं 4 जण आहेत, मोठ्या ब्रदरचं. तुझं नाव काय मित्रा? माझं नाव देवराज. हां? देवराज. देवराज. तुझं शिक्षण देवराज? मी आता 10वी झाले, आता +1ला जाणार. +1ला जा. इथे शिकला तू? हा इथे शिकलो मल्याळीमध्ये? मल्याळीमध्ये. सगळं शिक्षण तुझं मल्याळीमध्ये? होय. हां. तुला तरी चांगलं मराठी येतं ना बोलायला? हो येते. येतं. पण मला तुम्ही दोघं सांगा की मल्याळी भाषा आणि मराठीमध्ये काय फरक आहे? मल्याळी मराठीत आपलं लँग्वेज वेगळे येते, लाईक आपण प्रोनाऊन्सिएशन वेगळे येतं. हां. हां. मल्याळीमध्ये ही सीधं साधं भाषा आहे. फरक असं सोपं कोणती आहे, मराठी का मल्याळी आहे? दोन्ही पण सोपंच आहे. सोपे? पण ते द्रविडी पद्धती असल्यामुळे तर लिहायला जरा ह्याला येत नाही. लिहायला तुला येते की लिहायला? नाही मी विसरलो लिहायला. मी 7वी पर्यंतच मल्याळी शिकलो. पण बोलायला येते व्यवस्थित? बोलायला येते. आता तुम्ही महाराष्ट्रात येत असतं की नाही? हां येतो येतं ना, ना? वेकेशनला येतो. येता ना? आपली माणसं मराठी आणि मल्याळी माणसं काय फरक आहे? हां? मल्याळी माणसानं आपल्या माणसात आपली माणसं लाईक केअरिंग असतात लई. इथला जुळून मिळून असते, इथं नसते तेवढं. नाही? नाही तर केअरिंग नसते आपल्या तुमच्या वडिलांचा परिचय करून देतो मी. ते मगाशीच एका व्हिडिओमध्ये होते. या मिस्टर कुलकर्णी. किती दुकान आहे तुमचे कुलकर्णी? आहे आमच्या ते ट्रिवांड्रममध्ये 5 शॉप आहे, ज्वेलरी किती? शॉप. 5 ज्वेलरी शॉप्स आहेत. अरे वा. या बाजारमध्ये 3 आहे ते. हं. आणि दुसरं चाला बाजार म्हणून आहे, तिथे 2 शॉप. आणि एकूण मराठी माणसं किती आहेत केरळमध्ये? टोटल केरळमध्ये 10,000 असतील. 10,000. हो, 10,000. त्यापैकी मतदार किती आहेत? मतदार असतील 3-4 हजार असतील. 4,000 मतदार. आणि तुमची 7 दुकानं सोन्याची. आमचे 5 येत आहेत, 2 गावी आहे. जरा 2 गाव आहे. इथल्या 5 दुकानाची नावं सांगा. इथलं तर केरळ नाव हे लिहिलं. पहिलं आपलं दुकान आहे 1985चं. 85. 85. ही केरला ज्वेलर्स आहे. आणि दुसरं आहे ते 92ला अयोध्या ज्वेलरी म्हणून आहे. अयोध्या. अयोध्या ज्वेलर्स. ओके. परत ना आहे ती SS ज्वेलर्स म्हणून कुठलं? आहे. SS ज्वेलरी. येस येस. पुढे. परत ना आहे चाला बाजारमध्ये UBS गोल्ड आहे आणि BM गोल्ड आहे. आणि वार्षिक उलाढाल किती आहे आपली? विक्री म्हणतोय, नफा नाही. ते सारे आपले अकाउंट बेसमध्येच असतं. ठीक आहे. मोठी उलाढाल आहे साधारण. आजचा दर काय सोन्याचा? आज आहे 14,100 1 ग्राम. लिहिलाय, लिहून ठेवलाय. 14,100. 14,100. 916 गोल्ड आहे सारे. आणि हे तर कसं आहे आपल्याकडे 916 गोल्ड काय? या बरं इकडे बोर्ड. हा हे काय 916 गोल्ड? 22 कॅरेटला 916 गोल्ड म्हणते. अच्छा, इथे 916 गोल्ड. 916. बरं. 22 कॅरेट. 24 कॅरेट? 24 कॅरेटचं आपल्याकडे नसते, तर हे 22 कॅरेटचं तेवढं असतं. आणि आपल्याकडे कसं आहे 1 ग्रामला 14,100. आणि आपल्याकडे तोला असतं 10 ग्राम. आपल्याकडे तोळ्यावर आहे. 8 ग्रामला असते. पवन म्हणते ती. पवन. हां, 1 पवन 8 ग्राम. इकडे तोळा नसतो. तोला नाही, पवन म्हणते ते. तिकडे आपल्याकडे जसं तोळ्यावर चालतं इथं पवनवर इथं चालतं. पवनवर मग ह्या चालतं. पवनची किंमत आहे 1,12,800. म्हणजे हे 8 ग्रामची किंमत 8 आहे. ग्रामची किंमत आहे.
आता मी मल्लपुरम गोल्ड वगैरे फार फेमस आहे तिकडे. हा मला बरोबर. ते मालापर साईडला नॉर्थन साईडला. मग केरळमध्ये इतका सोन्याचा व्यवसाय असायचं काय कारण? येतं ट्रिवांड्रममध्ये तर आपल्याने भीमा ज्वेलरीज फेमस आहे ट्रिवांड्रममध्ये. कुठली? भीमा ज्वेलरी. भीमा ज्वेलरी. आणि केरळच्या मंडळींना सोनं किती आवडतं? केरळला लय आवडतं सोनं. म्हणजे काय केरळमध्ये साऱ्यात जास्त केरळमध्येच घेणं इकायचं सारे येतात. घेण त्यांचं सारं केरळमध्ये भरपूर असतं. मोडतीत सोनं लगेच दुसरं घेते. नवीन फॅशन आलं की ते घेणार चेंज करतात. आता ते युद्ध थांबलंय आज 8 दिवसासाठी. काय फरक पडलाय का दरात आज? दरात आज वाढला की कालच्या पेक्षा आज वाढला. हो काल कमी होता आज वाढला. किती काल आणि आज मध्ये फरक पडला? 300 चिल्लर रुपये वाढले आज. 300 रुपये. मग आता हे जे तुमचा व्हिडिओ बघणारे महाराष्ट्रातले प्रेक्षक आहेत त्यांनी सोन्यात गुंतवणूक करावी की करू नये? सोनं चांगलं फ्युचरला पण सोनंच गड आहे. अच्छा. आणि तुमचं पूर्ण शिक्षण माझं तर केरळमध्ये ट्रिवांड्रमध्येच झाले. काय काय शिकलात तुम्ही? मी डिग्री पत्र शिकलो. बरं, कुठल्या विषयात डिग्री घेतली? मी कॉमर्स घेतलं. कशामध्ये? कॉमर्स. कॉमर्समध्ये घेतली. ओके. आपली भाषा आणि मल्याळी भाषा याच्यात काय फरक आहे? आपली भाषा थोडे वाईस सोपं वाटते पण मल्याळम लय टफ आहे. लय टफ आहे. जरा ह्यांना मल्याळीमध्ये जरा बोलून बघा बरं काय. त्यांना हे सांगा की तुम्ही 85 प्रश्न कधीपासून आहे ते? കസ്റ്റമർ ആയിട്ട് സാമണ്ണ നിങ്ങൾ എത്ര വർഷം തൊട്ട് ഇവിടെ ഉണ്ട്? 40 വർഷമായി. हाँ 40 years आहे. हाउ मेनी इयर्स? 40. तो इसमें कुछ मराठी येतं का? मराठी थोडं थोडं येते. येतं. पहिले व्यक्ती आहे तो. एका मराठी माणसानं मल्याळी माणसाला मराठी शिकवली. किती येते तुम्हाला मराठी? कितना आता है? हाउ मच यू कॅन स्पीक? थोडं थोडं थोडा थोडा. थोडं थोडं येते. അങ്ങനെ എനിക്ക് മനസ്സിലാവും. സംസാരിക്കാൻ ബുദ്ധിമുട്ടുണ്ടാവും. तो ये इतने दिन से आप यहाँ पे रह रहे हैं. हाउ मेनी इयर्स नाउ बीन हियर? എത്ര വർഷം? 40 വർഷം. हाँ 1987 7 തൊട്ടോ. हां. त्यांचं तुम्हाला कळ असं मला पण सांगा. किती वर्षापासून ते? 1987 पासून आहे ते. 87 ला त्यांना पगार अर्थात तेव्हा कमीच असणार आहे. तेव्हा लय कमी होता पगार. किती पगार होते? तेव्हा ते आता मला नाही माहिती. आठवण. आता किती पगार आहे त्याला? आता आहे तरी 20 आहे. 20,000 रुपये. बरं. त्यांच्या कुटुंबातली सगळी काळजी घेत असणार तुम्ही. हो असं. किती कामगार एकूण सगळे आपल्याकडे? आपलं आहे तसं ह्या दुकानात आहे तिघ आहे ती. तसं बाकी दुकानातले पण आहेत स्टाफ. मग आपल्याला इथे कधी त्रास होत नाही का? तुम्ही बाहेरचे लोक आहेत. नाही नाही काय नाही त्रास कधी कधीच नाही. एकदाही? आपले कस्टमर सारे आहे. हिंदू पण आहे ती, मुस्लिम्स आहे कस्टमर, ख्रिश्चन्स आहे ती. पण नाही कुणाचा त्रास तसं काय नाही. बरं. व्यवहारला असं कधी एकदम एकदाही प्रसंग नाही आला की तुम्ही बाहेरचे लोक आहेत नाही 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 नाही, कधीच किंवा व्यवसाय धंदा करताना मल्याळी लोकांनी म्हटलं की नाही नाही ह्या मराठी माणसाला संधी नाही द्यायची असं नाही, कधीच तसं नाही. एकदा तरी नाही नाही, तसं कधीच नाही झालं. नाही? नाही नाही. चांगलं आहे. पण मग आता इकडे मुंबईमध्ये जे मल्याळी बांधव आहेत आता खरं तर त्यावेळेला शिवसेनेची भूमिका घेतली ती थोडी राजकीय भूमिका आहे. ज्यावेळेला महाराष्ट्रात असलेल्या इतर राज्यातल्या मंडळींबद्दल जे जे काही बोललं जातं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तिकडे बघितल्यावर? ती ॲक्च्युली चुकीच आहे. सारी आपल्या बिझनेससाठी येणार आहे. साऱ्याचं हेल्प केलंच पाहिजे. ती बाहेरची असून आपली असली तरी पण आपण साऱ्यावर मिसळून गेले तर काही प्रॉब्लेम नाही. मैडम हो गया खरीदी इनका? इंटरेस्टिंग आहे की ह्या बरं इथल्या संस्कृतीमध्ये इथले सणवार मुख्य कोणते असतात? ओणमच. ओणम. ओणम. तुम्ही सगळे साजरे ओणम करता? हो आम्ही साजरे करतो. तर तुम्ही ओणम करता का साजरा? हा काय असतं मुख्यत्वे ओणमला? ओणमला आपलं ती महाबलीचंच असतंय. म्हणजे ओणम दुसरं काय नाही, सद्या वगैरे असते. जेवण मेन सद्या. आणि मित्र आहे, मित्र इन्व्हाइट करतो त्याच्या घरी आम्ही जातो. फॅमिली सगळं जातो. बरं. त्यात आम्ही साजरा करतो. त्यासनी दिवाळीला बोलवतो ती पण येते ती मित्र. आता एवढी वर्ष झालं तुम्ही इथे आहात आणि 4,000 मतदार आणि 10,000 मराठी कुटुंब आहेत. तर मराठी मुलीचं मल्याळी मुलाबरोबर लग्न झालं किंवा मल्याळी मुलीचं मराठी मुलाबरोबर लग्न झालं असं होतं का? अजून तर तसं येतं तर ट्रिवांड्रमध्ये तर नाही. एक झालेली आहे. तसं नाही ट्रिवांड्रमध्ये एक काय तर हाय झालेली वाटतं. असं आहे. आता यांच्या कुटुंबात बरेच सदस्य आहेत. त्या सदस्यांनाही आपण बोलू. बघा किती आश्चर्याची बाब आहे. आता ह्याच्यात हे 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे इथं नाहीच आहे आपल्याला. टोटली 22 कॅरेट. आता हा जो ह्याची कर्णावळ किती? कर्णावळ मेकिंग चार्ज. मेकिंग चार्ज. मेकिंग चार्ज एक आयटमला एक मेकिंग चार्ज असते. आता हाच बघू आपण. ही त्रिशूर मॉडेल आहे, केरळ मॉडेल आहे. हे केरळ मॉडेल आहे. केरळ त्याची काय स्पेशालिटी आहे? ही केरळ मॉडेल लाईट वेट मध्ये येते. हा जरा काढता येईल आपल्याला? हो, जरा बघा जरा
ही सगळी केरळ मॉडेल आहेत का? केरळ model. ओके. हे जरा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी जरा सांगा तुमचं ह्याच्यात काय स्पेशालिटी आहे? ही 916 गोल्डच आहे. ही म्हणजे कसं 22 कॅरेट आहे. 22 कॅरेट. ही दिसायला मोठं आहे पण वेट कमी राहतं. हे किती असेल बेटा आता ह्याचं? त्याचं वेट आहे आता 32 32 ग्राम. ग्राम. हे ठेवा मग. हे अजून एक केरळ. हा ही केरळ आता मॉडेल. ह्याच्यात काय स्पेशालिटी आहे? ही आहे 40 ग्राम. बर 4 तोलेचं आहे. बर. पण हे हँड मेकिंग आहे की हँड मशीन? मेकिंग आहे. एवढ्या बारकाईने बघावं लागतं? हे पेंडुलम आहे का? हे काय हे जरा स्पेशल हे जर माला म्हणते ती, हे तर माला म्हणते ती. माला. आपल्याकडे काय ते लपा म्हणते ती ना, लपा. ही हे तर माला म्हणते. ही चेन आहे. ती पण केरळची स्टाईलची. ही पण केरळचं model. थांबा ना, आधी जरा मला आता हे महाराष्ट्रातल्या महिला ज्या प्रेक्षक आहेत त्यांना हे खूप आवडेल जे मी काही दाखवतोय त्यांना ते. ही जी साधारण उंची आहे हम्म. ती किती येते? ही 8 पिढी येते म्हणजे 24 इंची आहे ना. 24 इंची आहे ना. आणि ह्याचं वजन येतं ते आता 4 तोला आहे 40 ग्राम. पण म्हणजे 4 ग्रॅमपासून कितीही तुम्ही बनवू शकता. 4 तोळ्यापासून कितीही बनवू शकता. बनवू शकतो आपण किती पाहिजे तेवढं बनवू शकतो. बनवू शकतो ना. राईट. अजून ही ह्याच्यात काय वेगळं आहे? हे जरा वेगळं नाही दिसतं. नाही सेम म्हणजे मॉडेल्स वेगळी आहे ती. बरं. same हे जरा pattern. इसको निकाल जरा. चला बरं, या निमित्ताने जे राज्य सोन्यासाठी प्रसिद्ध आहे हे बघ, ही पण मल्याळी मॉडेल. हा केरळ मॉडेल. केरळ मॉडेल. आता पुन्हा ह्याच्यात हे आपल्याकडे असं नसतं पेंडल. आपल्याकडे असं नसतं. आपल्याकडे वेगळंच मॉडेल येतं. केरळमध्ये हेच चालतं. पण मग बांगड्यामध्ये पण काही वेगळं असतं का? बांगड्यामध्ये पण वेगळं ते आहे. जरा बघ. जरा अरे तुम्ही मराठीच आहेत का? मराठी हे घ्या, हे ठेवून द्या. साधारणपणे कुठल्या हंगामामध्ये केरळमध्ये सोन्याला जास्त मागणी असते? कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये हंगामात कुठला सीझन कुठला? सीझन आहे ओणम सीझनला जास्त करून ओणम सीझन. purchase. आणि लग्न सराईचा काळ कोणता इथं? ती आता ही एप्रिल मे महिना. मे त्याच काळात. आता ह्या बांगड्या आहेत, ही सारे केरळ मॉडेल. हे केरळमध्ये. जर दाखवा आपल्याकडे क्लोजमध्ये घ्या. काय स्पेशालिटी आहे? ही म्हणजे आता ही आहे बघा 3 ग्रामचं बांगडे. 3 ग्रॅम. 3 ग्राम. हे ही 4 ग्राम हे मध्ये. आपल्या जुन्या ज्या ह्याच्यात चुडा होत्या हा. त्याच्यासारखी रचना दिसते मला, का नाही? नाही नाही हां. आणि हे ही फक्त 4 ग्रामचं आहे. हे सगळे 4 ग्रामचे. हो 6 ग्रामचं आहे ती. हे? ही सारे 6 ग्राम आहे. हे ती पण 6 ग्राम. ओके. आणि हे इकडचं ही आपलं येते बॉम्बे मॉडेल येते. हे बॉम्बे मॉडेल. बॉम्बे मॉडेल. हे मुंबईचे असतात. पण मग हल्ली लोक इकडची पारंपरिक घेतात की बॉम्बे मॉडेलला जास्त प्राधान्य आहे? आता चेंज झाली आहे. पहिल्यासारखं नाही. आता पहिलं कसं केरळ मॉडेल तेवढंच जात होतं पण आता तसं नाही. बॉम्बे मॉडेल सुद्धा आता घ्यायला लागलं. मग आता तुम्ही तिकडचं इकडं म्हणजे डिझाईन बनवता कशी मग बॉम्बे मॉडेल? डिझाईन बॉम्बेमध्ये येतो. मुंबईत नाही ते. मुंबईत नाही. मग तुम्ही इथे बनवून घेता? ऑर्डर करतो आपण तिथं बनवून. तिकडनंच ऑर्डर करून घेता? सेकंडच ऑर्डर करून येतो. साधारणपणे जो मेकिंग चार्ज आहे तो 4 तोळ्याचं दागिना आहे असं समजू आपण की आहे, तर साधारण किती मेकिंग चार्ज लागतो? मेकिंग चार्ज आपण मी मगाशी म्हटल्यासारखं मॉडेलच्या हिशोबाने त्रिशूरला आहे ती कमी रेट आहे. ह्याला कमी मेकिंग आहे. चार्ज आहे. हम्म. आणि ती बॉम्बे आहे त्याला वाईस मेकिंग चार्ज जास्त आहे. थोडं जास्त त्यामुळे आहे. ही वाईस आपल्याला मेकिंग कमी मध्ये भेटते. मग हँडमेडमध्ये जास्त चार्ज लागतात की मशीन मेकिंगला नाही जास्त? दोन्ही पण तसंच सारखंच. सारखं हम्म. पण मॉडेलच्या हिशोबाने तेवढं मेकिंग चार्ज वाढतो. पण आता तुमच्या मुलाची खास करून त्याची जी मराठी आहे ती अजून थोडीशी जशी आपण प्रवाही मराठी किंवा तुम्ही जे बोलता का हा जो तेवढी नाही आहे. तर ह्या दोघांना या रे अलीकडे मित्रमैत्रिणी आहेत की नाही? आहेत ना. तर हा जो सांस्कृतिक बदल आहे म्हणजे मराठी वातावरणात दीर्घकाळ सुट्टीला जाणं तो भाग वेगळा. हळूहळू त्यांच्यात ते बदल झाले असतील ना की त्याचा मल्याळीपणा जास्त येत नाही का त्यांच्यात? नाही तसं नाही. आता आम्ही तिघं भाऊ आहे. हा. आम्ही तिघं घरात असलं तर पण मल्याळमध्ये जास्त करून बोलतो का म्हणजे आम्हाला ते सवय लागून गेली. पण बाकी पण तुम्ही तिघं भाऊ मल्याळीत बोलता? मल्याळीत बोलतो जास्त करून का मग ते उच्चार येत तसं. हां. मराठी किती पण ट्राय केले पण मल्याळमध्ये ते पहिल्यापासून सवय लागली. आता तुमचं बोलणं मला लक्षात येईल ना बऱ्याचदा ते. आणि हां. बाकी मग घरात आम्ही सारे फुल मराठीच बोलतो. हां. सगळे मराठी बोलतात. सगळी मराठीच बोलतो. पण मग आता यांच्यात ते बदल होत असतील ना हळूहळू? होतंय चेंज होतंय ते हा ना. बोलणं. काय रे तुझा आवडता अभिनेता कोण? फिल्म स्टार? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन. आणि इथला मल्याळी मल्याळी तो काय मल्याळी movies दलपत बघत का काय नाही. नाव तुझं? काय नाव तुझं? मल्याळी बघत नाही का तू? मल्याळी जास्त नाही बघत, हिंदीच बघ. तू रे? सो थांबूया आपण इथे. मी जाणार आहे त्यांच्या घरी त्यांच्या सदस्यांना भेट. बघा जी भाषा जी मराठी माणसाचं ते वैशिष्ट्य आहे हे इथल्या मातीत आले आणि इथेच विरघळून ते गेले. त्याने काही वेगळं स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवलेलं नाही. तुम्ही काय आहे वेगळं अस्तित्व? नाही, नाही, नाही ना. इथलं जे सणवार आहे ते तुम्ही साजरे करता. पेहराव पण इथलाच असतो का मग? असं काही नाही. कपडे
कपडे हा त्या ओणमला बोलवले आपण घेतलं मुंडन शर्ट वगैरे घालून जातो घेतलं मुंडन style आणि जातो. शर्ट पद्मनाभ स्वामीच्या मंदिरात गेले की नाही मंदिरात हाय ते जातो की त्या दागिन्यांचं काय झालं पुढं ते माहित नाही आता गव्हर्नमेंट चेंज झालं बघू काय आता तर काय नाही सो थांबूया पण इथे मी ज्या राज्यातनं ह्या निवडणुकांचं विश्लेषण करतोय तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी हा जो सांस्कृतिक धागा आहे भाषिक पण आहे आणि सांस्कृतिक आहे खाद्य संस्कृती पण आहे पेहराव पण आहे तोही मी तुमच्यासमोर आणतोय आणि अर्थात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांशी आपण बोलतोय त्रिवेंद्रमध्ये आहोत आपण त्रावणकोर हे एक राज्याचं नाव आहे आता त्याचं नाव त्रिवेंद्रमला काय म्हणतो तुम्ही त्रिवेंद्रम. मेन तिरुवनंतपुरम आहे हा. पण त्रिवेंद्रम म्हणते राईट सो तिथून मी तुमच्याशी बोलतोय थांबूया आपण चला धन्यवाद थँक्यू